आपण हेल्थ फ्लिक्स ॲपवरून जे पेशंट नवीन पेशंट जेव्हा ॲडमिट होतात तेव्हा त्याला ॲडमिट कसं करायचं ते पण पाहू, आणि ते डिस्चार्ज कार्ड कसं भरायचं आणि कुठून जायचं ते पण पाहू. पहिल्यांदा आपण डेस्कटॉपवर आल्यानंतर अपॉइंटमेंट आल्यानंतर इथं न्यू सर्च पेशंट सपोर्ट, त्याच्यानंतर ते नोटिफिकेशन आयकॉन, त्याच्यानंतर इथं एक नवीन विंडो आहे राऊंड डॉटेडची, याला क्लिक करायचं. याच्यामध्ये डॉक्टर, फ्रंट डेस्क, ॲडमिन, लॅब, आयपीडी मीन फॉर ॲडमिशन, आयपीडीला क्लिक करायचं. आयपीडीला क्लिक केल्यानंतर इथं आयपीडी केसेस, सेटिंग, रिपोर्ट्स वगैरे सर्व आहे. त्याच्यानंतर इथे ज्या पेशंटला ॲडमिट करायचं आहे त्या पेशंटचं नाव सर्च करायचं. ठीक आहे, हे पहिले ॲडमिट आता गंगाधर समजा हा पेशंटला आपल्याला ॲडमिट करायचं तर त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं ॲड बिल, अपॉइंटमेंट, बिल्स, पेड, व्हिजिट, तर त्याच्यामध्ये की नाही व्हिजिटला क्लिक करायचं. व्हिजिटला क्लिक केल्यानंतर इथं आयपीडी करायचं. ह्या साईडला उजव्या हाताला आयपीडी म्हणून येतं, आयपीडी करायचं. आयपीडी आल्यानंतर त्याचा असा एक विंडो ओपन होते. याच्यामध्ये तो कोणत्या बेडवरती आहे, जनरल वॉर्ड, मेल 2, 3, जे की आपण ऑलरेडी बेड ॲड करून ठेवले, तर 5 नंबरवरती आहे जनरल वॉर्ड, मेल 5 बेडवरती, तर 5. ठीक आहे, सिलेक्ट ॲडमिटेड. त्याच्यानंतर इन्शुरन्स नॉट इन्शुर्ड आहे, डॉक्टर इनचार्ज यू आर सर, तर यू आर मेंढे सर, तर क्रिएट केसला क्लिक करायचं. मग आता तो आला गंगाधर नरवाल, इथे गंगाधर नरवाल इथं ॲडमिशन, डेट, टायमिंग सर्व बाकी झालेलं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा आता आपण नवीन पेशंट ॲडमिशन त्याचं आपण तयार केलं. आता डिस्चार्ज समरी बनवायची असेल तर त्याला व्ह्यूवर क्लिक करायचं. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर इथं ऑल बिल, ऑल पेमेंट्स, रिफंड्स, डिलीटेड बिल्स, लॅब सर्व्हिसेस, क्लिनिकल अटॅचमेंट, इन्व्हेस्टिगेशन फॉर्म्स येतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक नाही क्लिनिकल त्याची आपल्याला समरी भरायची, मग क्लिनिकलला क्लिक करायचं. क्लिनिकलला क्लिक केल्यानंतर इथं रायटिंगचे एक लोगो आहे पेनसारखा, त्याला क्लिक करायचं. त्यांना केल्यानंतर त्याचे नाही इथं ॲडमिशन डेट येतो, डिस्चार्ज डेट येते, ॲडमिशन टाईम येतं, डिस्चार्ज टाईम येतं, डॉक्टर इनचार्ज कोणता आहे तो इथं लिहायचा, डायग्नोसिस लिहायसाठीचं विंडो आहे, कंप्लेन लिहायसाठी, की फाइंडिंग्स म्हणजे ऑन ॲडमिशन काय काय पेशंटला त्रास होता, काय काय वेगवेगळ्या फाइंडिंग होत्या, ज्या नॉर्मल होत्या, अबनॉर्मल होत्या, पेशंटची हिस्ट्री काय होती अगोदरची, इन्व्हेस्टिगेशन, ट्रीटमेंट काय दिली आपण, सर्जरी काय केली असेल एखादी प्रोसिजर तर तिचं नाव, ऑपरेटिव्ह फाइंडिंग काही सापडले असतील वेगळ्या अबनॉर्मल तर त्याचं दिलं तर ते लिहायचे, हॉस्पिटल कोर्स, पेशंटला आपण काय काय केलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून, वॉर्डमधून शिफ्ट केलं का आयसीयूला, किंवा आयसीयूमधून वॉर्डमध्ये शिफ्ट केलं का, कोणकोणते ड्रग दिले, कशा पद्धतीने दिले, त्याला नवीन काही एपिसोड झाला का ते भरायचं. डिस्चार्ज कंडिशन कशी आहे आता, तो ह्युमन अमेरिकन स्टेबल आहे सध्या की अनस्टेबल आहे, की आपण रेफर करतोय की डिस्चार्ज करतोय, त्याचा आता बीपी किती आहे, एसपीटी किती आहे, व्हायटल्स कसे आहेत, या पद्धतीने डिस्चार्ज कंडिशन भरायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये की नाही ऑन डिस्चार्ज मेडिकेशन या पद्धतीनं, समजा आता त्याला चेक सिटी द्यायचं तर सेम आपण जसे आपण ओपीडीच्या पेशंटला आपण डिस्चार्ज मेडिकेशन लिहितो तसे इथं मेडिकेशन लिहायचे आपल्याला, किती दिवसासाठी, बिफोर, फूड, डेली, 3 days या 5 days, सर्व लिहायसाठी जागा आहे. ॲडवाईस ऑन डिस्चार्ज काय ॲडवाईस सांगायचे असेल जसं की पाणी कमी प्या, तेलकट खाऊ नका, चहा बंद करा, तर हे लिहिता येते. कोणी ॲडिशनल मेडिकेशन अजून काही सांगायचे असतील याच्या व्यतिरिक्त तर ते पण लिहू शकतो इथं. अजून काही न्यूट्रिशन, फिजिक, काही त्याचं डाईटमध्ये काही सांगायचे त्याला, रोज पाणी जास्त प्यायला सांगायचे, प्रोटीन जास्त खायला लावायचे, कार्बोहायड्रेट कमी, स्वीट नाही खायला पाहिजे, गोड नाही, तर हे लिहू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा नंतर फॉलोअपला आल्यानंतर त्याला काही टेस्ट करायचे आहेत का, समजा त्याला करायचे असतील तर CBC टेस्ट काही करायचे असतात तर CBC, क्रियाट या पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि त्याचे फॉलोअप डेट कोणती सिलेक्ट करायचे. आता तो 4 दिवसांनी त्याला यायला समजा 20 तारखेला तर 20 तारीख सिलेक्ट करायची. आणि इथं सेव्हचं बटन आहे, याला सेव्हला क्लिक करायचं आणि प्रिंट खाली लगेच ऑप्शन आहे, प्रिंट आउट ऑप्शन देऊन त्याची अशी समरी येणार. समरी आली की त्याची आपण इथं प्रिंट आउट दिलं की डायरेक्ट प्रिंट आउट येणार. थँक्यू.